जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका काळजाला हादरवून टाकणाऱ्या ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. जावई 12वी शिकल्याने तसेच घरची परिस्थिती चांगल्या नसल्याच्या कारणावरून नालायक बापाने मुलीचा भर सोहळ्यात गोळ्या झाडून हत्या केली, तर जावई या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. CRPF तुकडीत निवृत्त झालेल्या बापाने ही हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईबसाठी कोणतीही अट नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केले तर अशाच नवनव्या सत्यकथा घेऊन आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केले नाही तर हा चॅनल बंद होण्याच्या मार्गावर येऊ शकतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मनोबल वाढवायला विसरू नका. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा भागातील. तृप्ती मंगळे शिरपूर येथील जिधुळे भागातील. तिने MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. तृप्तीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आता तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु तृप्तीचे प्रेम जडले होते अविनाश वाघ या तरुणासोबत. अविनाश हा देखील त्याच भागात राहणारा. आता तृप्ती आणि अविनाश दोघेही टेन्शनमध्ये होते. अविनाश हा 12वी शिकलेला, एका साध्या कंपनीत नोकरीला, त्यामुळे घरून नकार येणार हे स्पष्टच होते. आणि तसेच झाले. तिच्या वडिलांनी प्रचंड विरोध केला. अखेर तृप्तीने अविनाश वाघ याच्याशी वडिलांच्या विरोधाला न जुमानता 2022मध्ये लग्न केले आणि आता खरी आयुष्याला त्यांच्या सुरुवात झाली होती. दोघेही आनंदात होते, परंतु त्यांच्या संसारात आता विष निर्माण व्हायला सुरुवात झाली. तृप्तीचे वडील किरण हे CRPFचे सब इन्स्पेक्टर. त्यांना तृप्तीने अशा गरीब आणि कमी शिकलेल्या मुलाशी लग्न केल्याने प्रचंड संताप होता, त्यात तो तिचा नातेवाईक देखील. त्यामुळे तृप्तीच्या वडिलांना खोट्या प्रतिष्ठेबाबत आता त्रास निर्माण होऊ लागला होता. वडील काहीतरी बरे वाईट करतील या भीतीने तृप्ती आणि अविनाश हे दोघेही अविनाश याच्या आईकडे म्हणजेच पुण्याला निघून आले होते. तिथे अविनाशची आई, अविनाशचा भाऊ आणि बहीण राहत होते. अविनाशची आई मजुरीचे काम करत होती. अविनाश याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. 27 एप्रिल 2025ला तिचे लग्न होणार होते. लग्न गावी करायचे असल्याने आता लग्नानिमित्ताने अविनाशचे सर्व कुटुंब पुन्हा चोपड्याला निघाले. 26 एप्रिलला हळदीचा कार्यक्रम होता. अविनाश आणि तृप्ती दोघांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. नंदेचं लग्न असल्याने तृप्ती प्रचंड आनंदात होती. आता हळदी निमित्ताने सर्व कुटुंब नाच गाण्यात मग्न होते. आपल्या नंदेच्या लग्नासाठी तृप्ती छान नटली होती, तयारीत गुंतली होती. घरामध्ये सर्व नातेवाईक आले होते. नाच गाणे, हास्य विनोद आणि आनंदाचं वातावरण होतं. त्या नाच गाण्याच्या गोंगाटात आता जीवघेणी किंकाळी फुटणार होती. तृप्ती आणि अविनाश हे दोघं चोपड्याला आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण यांना मिळाली होती. आता दोघांनाही ठार मारण्याचा निर्णय किरण आणि तृप्तीचा भाऊ निखिल यांनी घेतला होता. रात्री हळदीमध्ये सर्व नाचत होते, सर्वत्र आनंद होता. तेवढ्यात किरण मंगळे आणि निखिल मंगळे त्या ठिकाणी आले. किरण हे CRPFचे निवृत्त अधिकारी असल्याने त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होती. तृप्ती समोर आली आणि त्यांनी पॅन्टच्या खिशामध्ये खोसलेली पिस्तूल बाहेर काढली आणि तृप्तीच्या दिशेने गोळी झाडली. एका गोळीतच तृप्ती खाली पडली. त्यानंतर सर्वीकडे पळापळ सुरू झाली. अविनाश याला पाहताच किरण याने त्याच्या दिशेने लागोपाठ 2 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी अविनाश याच्या हाताला लागली तर दुसरी पाठीवरील कमरेच्या भागात लागली. त्यानंतर जमावाने किरणला पकडून बेदम मारहाण केली. तृप्ती आणि अविनाश यांना जळगाव येथील एका सरकारी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले, परंतु तृप्तीला दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, तर अविनाश हा अजूनही उपचार घेत होता. या प्रकरणी पोलिसांनी किरण मंगळे आणि त्याचा मुलगा निखिल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश वाघ याची आई प्रियंका वाघ याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश हे पुण्याच्या कोथरूड भागात राहतात.
अविनाश वाघ हे पुण्याच्या कोथळूर भागात राहत होते. त्यांनी मूळच्या धुळ्याच्या शिरपूर येथील तृप्ती मंगळे हिच्यासोबत साधारणपणे 2 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तृप्तीचे वडील किरण मंगळे यांचा विरोध होता. किरण मंगळे हा CRPFमधील सेवानिवृत्त होता, त्यामुळे एक परवानाधारक शस्त्र त्याच्याकडे होते. या प्रकरणी अविनाशच्या आईने चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हत्येचा आता गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे ऑनर किलिंगचा मुद्दा आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका मुलीचं स्वप्न तिच्याच बापाने गोळीने उद्ध्वस्त केले. एका शिक्षित, संवेदनशील आणि स्वप्न बघणाऱ्या मुलीचं आयुष्य केवळ प्रतिष्ठेच्या नशेत बुडवणारा बाप, ही कसली प्रतिष्ठा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते याबाबतची माहिती देखील कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.